महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। एक दिवस स्वतःसाठी उरणच्या मैत्रिणींनी शिजवली पोपटी अन लुटला मनमुराद आनंद। दैनंदिन धावपळ, घराची जबाबदारी, नोकरी व्यवसायाचे टेन्शन या सगळ्यातून एक दिवस स्वतःसाठी आणि आपल्या लाडक्या मैत्रिणींसाठी काढला तर तो किती सुखद असतो याचा प्रत्यय उरणमध्ये आला। उरण महिला सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या मैत्रिणींनी 21 जानेवारी रोजी सीमा घरत यांच्या निवासस्थानी पोपटी मेजवानीचे आयोजन करत मैत्रीचा एक अनोखा उत्सव साजरा केला। कोकणची परंपरा असलेली पोपटी म्हणजे केवळ जेवण नव्हे तर तो एक सोहळा असतो। सकाळपासूनच या उत्साही मैत्रिणींनी एकमेकींना संपर्क करून साहित्याची जुळवाजुळव केली। वाल, पापडीच्या शेंगा, ओवा, विशेष मसाल्यात मुरवलेले चिकन, अंडी, विविध भाज्या अशा साहित्याने मडकी भरली। त्यात भांबुर्ड्याचा पाल्याचा सुगंध सुटल्यानंतर जेव्हा ती गरम वाफाळलेली शाकाहारी आणि मांसाहारी पोपटी सोबत तांदळाची भाकरी ताटात आली आणि सोबत सुके चिकन, तेव्हा तृप्तीचा आनंद प्रत्येकीच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता। रात्रीच्या गारव्यात शेकोटीच्या उजेडात ही पोपटी शिजत असताना दुसरीकडे मैत्रिणींचा गप्पांचा फड रंगला होता। गाणी, नाच, भेंड्या आणि मनमोकळ्या थट्टामस्करी करत या महिलांनी आपल्या मनातील थकवा झटकून विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मैत्रिणी त्या रात्री केवळ मैत्रिणीच होत्या। आयुष्यातील ताणतणाव विसरून त्या खऱ्या अर्थाने स्वतःसाठी जगल्या। सीमा घरत यांच्या आदरातिथ्याने या सोहळ्याला अधिकच गोडवा दिला। अशा उपक्रमांमुळे आमची मैत्री अधिक घट्ट होते आणि पुन्हा नव्याने ऊर्जेने काम करण्याची शक्ती मिळते, अशा भावना यावेळी या मैत्रिणींनी व्यक्त केल्या। घर, मूल, करिअर आणि जबाबदाऱ्यांच्या चक्रात अडकलेली प्रत्येक स्त्री कुठेतरी स्वतःला विसरलेली असते, पण त्या रात्रीच्या शेकोटीच्या उजेडात जेव्हा त्या एकत्र जमल्या तेव्हा त्या कोणाची आई, कोणाची पत्नी किंवा कुठल्या अधिकारी नव्हत्या, तर त्या होत्या फक्त आणि फक्त निखळ मैत्रिणी। मडक्यात शिजणारे ते पोपटीच्या सुगंधासोबतच त्यांच्या मनातील साचलेले अनेक संस्कारही त्या रात्री हवेत विरून गेले। रात्रभर चाललेल्या त्या गप्पा, गाणी आणि जुन्या आठवणींच्या सोबतीने त्या पुन्हा एकदा आपलं हरवलेलं बालपण जागल्या। निरोप घेताना प्रत्येक मैत्रिणीच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती। ही चमक पुन्हा एकदा नव्याने जोम्याने जगण्याची होती। खऱ्या अर्थाने जगासाठी त्या रात्रभर पोपटीत होत्या, पण मनातून मात्र स्वतःच्या अस्तित्वाचा त्या आनंद शोधत होत्या। आणि त्या मैत्रिणी होत्या गौरी देशपांडे, सीमा घरत, निशा शिरधनकर, संगीता पवार, ज्योत्स्ना येरुणकर, दीपा मुकादम, दीपा शिंदे, शुभांगी शिंदे, प्रगती दळी आणि मानसी तांबोळी। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण।